हेलो स्टूडेंट, मी स्वाती वैद्य. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे 10th क्लासचा 7th चॅप्टर मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुएशन हा पूर्ण चॅप्टर कशाच्या बेसवर डिपेंड आहे तर फॉर्म्युल्याच्या बेसवर. आणि ह्या काय आहे 3 डायमेन्शनल फिगर. फर्स्ट फिगर आहे क्यूबॉइड आणि याचे हे काय आहे फॉर्म्युले आहे. लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया सगळ्यात पहिला लॅटरल सरफेस म्हणजे काय होते तर वरचा भाग आणि खालचा भाग हा कन्सिडर केला जात नाही, तो असते लॅटरल सरफेस एरिया. मग आपण हे दोन जे सरफेस आहे हे कॅन्सल जर केले तर मग राहिले किती तर टोटल 4 सरफेस राहते. मग ह्या 4 सरफेस मध्ये काय असते, हा जो फर्स्ट आहे याचा कुठला असतो सेकंड असतो. मग यामध्ये काय आहे दोन लेंथ आहे आणि 2 हाईट आहे. मग तेच 2 लेंथ आणि 2 हाईट प्लस आणि अजून काय आता हा जो आपण हा सरफेस जर घेतला तर इथे काय आहे एक हाईट आहे आणि एक काय आहे ब्रेथ आहे. तर इथे पण काय झालं हा एरिया आणि हा सरफेस कसा असतो हा सरफेस आणि हा सरफेस कसा असतो सारखा असतो. तर इथे पण काय आहे 2 ब्रेथ आहे आणि 2 हाईट आहे. आता सांगा मला यामधून 2 याचे कॉमन निघले, काय झाले 2h जर कॉमन झाला तर राहिलं काय ब्रॅकेट मध्ये L प्लस B. हा झाला लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड 2h into L प्लस B. नेक्स्ट म्हणजे काय टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे काय रे की पूर्ण ह्या क्यूबॉइडचा टोटल सरफेस किती आहे याला त्याचा एरिया. तर टोटल सरफेस किती आहे क्यूबॉइडला तर 6 आहे. आणि बघा आता हे 6 सरफेस हे पूर्णच कन्सिडर केला जाते. तर हा एक याच्या मागचा सारखा असतो, वरचा आणि खालचा सारखा असतो सरफेस आणि लेफ्ट राईट हा सारखा असतो. ठीक आहे. मग तेच इथे पण 2 काय आहे लेंथ आणि ब्रेथ आहे, 2 काय आहे ब्रेथ आणि हाईट आहे, 2 काय आहे हाईट आणि एल आहे. मग याच्यातून काय झालं 2 2 2 आहे सगळे. तर 2 काय केलं आपण कॉमन काढले, राहिला काय ब्रॅकेट मध्ये LB प्लस BH प्लस LH. हा झाला टोटल सरफेस एरिया. आता व्हॉल्यूम म्हणजे काय होते तर म्हणजे या क्यूबॉइड मध्ये किती आहे किती कुठलीही वस्तू टाकली तुम्ही तर किती यामध्ये ते. तर बघा इथे काय होते तर लेंथ ब्रेथ आणि हाईट हा तीनही याचं मल्टिप्लिकेशन ते म्हणजे व्हॉल्यूम. ठीक आहे. अशा प्रकारे हा झाला क्यूबॉइड. सेकंड म्हणजे काय तर क्यूब. सेकंड म्हणजे क्यूब. ही पण 3D डायमेन्शनल फिगर आहे. यामध्ये लॅटरल सरफेस एरिया म्हणजे इथे पण सेम तेच होणार की वरचा आणि खालचा जो भाग आहे तो कन्सिडर केला जात नाही. मग राहिलं काय तर हे 4च राहिले ना तर 4 ना. आता इथे बघा काय आहे हा जे लेंथ आहे ब्रेथ आहे आणि हाईट आहे कशी आहे सारखी आहे. कशी आहे सारखी. म्हणून काय हे 4 सरफेस आणि हा लेंथ कसा आहे सारखा. म्हणून काय झालं हा 4L चा स्क्वेअर. इथे पण टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया किती आहे तर 6 आहे. म्हणून हे 6 into L स्क्वेअर. ठीक आहे. व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय तर लेंथ ब्रेथ हाईट सगळं सारखंच आहे. म्हणून काय झाले तीनही याचा क्यूब. 3 आहे म्हणून हे तीनही याचा क्यूब. ठीक आहे. आता थर्ड आहे सिलेंडर. सिलेंडर मध्ये काय असते पहिला फॉर्म्युला म्हणजे कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया म्हणजे काय होते की हा जो पूर्ण जो कर्व भाग आहे कर्व याचा सरफेस एरिया किती आहे 2 पाय RH. आता बघा हा जो वरचा भाग आणि खालचा भाग हा कसा असतो सिलेंडरचा सारखा असतो आणि तो कसा असतो सर्कल असतो. तर सर्कलचा एरिया काय आहे सर्कलचा एरिया आहे पाय R स्क्वेअर. तर मग सांगा याचा टॉप वाला भाग आणि बॉटम वाला भाग हा कसा आहे सारखा आहे. म्हणून हा काय झाला पाय R स्क्वेअर. आणि नंतर टोटल सरफेस एरिया. तर टोटल सरफेस एरिया म्हणजे काय होते तर 2 पाय RH प्लस पाय R स्क्वेअर. 2 पाय RH प्लस पाय R स्क्वेअर. हा सांगा मग आता इथे काय होत आहे इथून 2 पाय R हे कॉमन निघते. तर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं R प्लस H. तर हा झाला आपला टोटल सरफेस एरिया. आणि यामध्ये व्हॉल्यूम काय आहे तर पाय R स्क्वेअर H. तर अशा प्रकारे हा आपला झाला सिलेंडर. मग फोर्थ आहे कोन. आता कोन म्हणजे हा काय असते तर ह्या सिलेंडरचे 3 भाग पडतात. सिलेंडरचे किती बघा सिलेंडरचे 3 भाग होतात आणि हा म्हणजे आहे आपला कोन. हा म्हणजे काय आपला कोन. तर ही झाली कोनची हाईट. ही काय झाली हाईट बघा ही झाली कोनची हाईट. ही झाली रेडियस. आणि ही जी असते ही याला काय म्हणते स्लॅंट साइड असं म्हणते. काय म्हणते याला स्लॅंट साइड. तर याला L म्हणून आपण डिनोट केलं. आता तुम्ही बघितलं असं पायथागोरस थेरम मध्ये. पायथागोरस थेरम काय आहे आपला
पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम काय आहे, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. हा, तर इथे काय हायपोटेन्यूज काय आपला एल आहे. ठीक आहे, एल चा स्क्वेअर इज इक्वल टू हाईट काय आहे, सॉरी हाईट म्हणजे एच आहे, तर एच चा स्क्वेअर प्लस बेस कोण आपल्यापाशी, बेस आर आहे, आर चा स्क्वेअर. हा, मग काय आपल्याला पाहिजे काय, तर एल पाहिजे, सॉरी एल पाहिजे आपल्याला. तर एल कसा हे होणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर आपण हा स्क्वेअर रूट कॅन्सल केला तर इकडे काय होणार, अंडर रूट होणार ना. सो एल इज इक्वल टू अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. अशा प्रकारे झाले हे स्लॅंट हाईट एल इज इक्वल टू एच अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे. मग आता कर्व सरफेस एरिया, याचा हा जो कर्व सरफेस एरिया असतो तो किती आहे, पाय आर एल. पाय, जसं की हा झाला आपला कर्व सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया, आता पूर्ण याचा टोटल सरफेस एरिया किती आहे, तर पाय आर इंटू आर प्लस एल. मग याचा व्हॉल्यूम किती आहे, तर हा सिलेंडरच्या कसा असतो 3 पट कमी असतो. सिलेंडरच्या किती असतो, 3 पट कमी असतो. म्हणून हा काय झाला 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. तर अशा प्रकारे आपला कोणचा फॉर्म्युला झाला. नंतर आहे स्फिअर. पाचवा फॉर्म्युला कोणता आहे, तर स्फिअर. आता स्फिअरचा काय आहे एरिया, सरफेस एरिया आहे 4 पाय आर स्क्वेअर. व्हॉल्यूम काय आहे 4/3 पाय आर क्यूब. नंतर आहे सहावा हेमिस्फिअर. सहावं काय आहे हेमिस्फिअर. हेमिस्फिअरचा कर्व सरफेस एरिया आहे, म्हणजे हा काय असतो, ह्या स्फिअरचा हाफ असतो. म्हणून इथे काय झाला 2 पाय आर स्क्वेअर. हा काय झाला याचा कर्व सरफेस एरिया. आणि टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर 3 पाय आर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम काय झाला, तर हा याचा हाफच असतो. व्हॉल्यूम झाला 2/3 पाय आर. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.